नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ड्रॅगन फ्रूट ट्रेलिस सिस्टममध्ये जीआय पाईप स्ट्रक्चरला वेल्डिंग कशी करावी। तर मला बरेच फोन येतात शेतकऱ्यांचे, तुम्ही जीआय पाईप स्ट्रक्चर जे केले आहे त्या प्रकारे आम्ही स्ट्रक्चर करू इच्छितो। तर त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही वेल्डिंग कशा प्रकारे केले, पूर्ण सेटअप शेतामध्येच केला का की रेडी करून तुम्ही पुन्हा तो शेतामध्ये लावला, की वेल्डिंग कशा प्रकारे केली शेतामध्ये, कोणतं स्ट्रक्चर तुम्ही शेतामध्ये बनवलं। तर ह्या गोष्टी मी डिटेलमध्ये कमी वेळात मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे। अशा लोकांना जे विनंती त्यांनी केली होती अशा लोकांना मी त्यांना इथं व्हिडिओमधून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, ही आहे जीआय पाईप स्ट्रक्चर। 1 इंच पाईप आहे मधला सपोर्टचा पोलवरचा आणि साईडचे आहे 1.5 इंच पाईप। हे वेल्डिंग चालू आहे। हे होते ड्रॅगन फ्रूटचे रोप, हे असे पाईपला सुतीच्या सहाय्याने बांधलेलं आहे, बांबूला पण असं बांधलेलं आहे। हा आहे टी जीआय पाईपचा 1.5 इंच जीआय पाईपचा टी, तो शिडीवरती वेल्डिंग केलेला आहे। आणि ही आहेत आपली ड्रॅगन फ्रूटची रोपे, बांबूला बांधलेले आहेत। आणि हे समोर आहे, हे वेल्डिंग चालू आहे, वरील बाजूने वेल्डिंग झालेलं आहे। तर वरील बाजूने वेल्डिंग झाले, आपण आता खालील बाजूने करणार आहे वेल्डिंग। पाठीमाग तुम्ही टी पडलेले पाहू शकता, इथं अंथरलेले टी आहेत प्रत्येक 30 फुटावरती, टी सुद्धा आपण वरती वेल्डिंग करत आहोत। तर मी कॅमेरा फिरवतो, इथं जे आहे वेल्डिंग चालू आहे, हे खालील बाजूने करतोय आपण, वरच्या बाजूचं वेल्डिंग झालेलं आहे। हा मधला जो पाईप आहे हा 20 इंचाचा पाईप वापरतो आपण, 1 इंच पाईप आहे तो, आणि त्याची दोन्ही तोंड हे आपण चेंबवलेले आहेत, म्हणजे प्रेस केलेले आहेत आडवी, आणि ती ह्या रनिंग पाईपला आपण वेल्डिंग करतोय आडव्या बाजूने। तर असे वेल्डिंग करून आपण अशा शिड्या बनवतोय, जे की पोलवरती त्याचा सपोर्ट आहे, आणि अशी सरळ रेषेत शिडी बनवते, ज्याच्यावर तुम्ही टी पण पाहू शकता, असे प्रत्येक 30 फुटावरती टी आहेत, हे इथं बघू शकता तुम्ही। आणि हा आहे पायंडा शिडीचा, तो आपण वेल्डिंग करतोय आपल्या आडव्या पाईपला। तर ही आहे लांब अशी शिडी, त्याच्यावरती टी सावलीच्या सपोर्टसाठी केलेले आहेत। आणि इथं तुम्ही बघू शकता आपली जी वेल्डिंग मशीन आहे, तर ही अशी वेल्डिंग मशीन आपण त्याच्यावरती अडकवून ठेवतो, त्याला आकडी करून, आणि अशी सरळ रेषेत केबल अंथरूनही वापरतो आपण। तर इथं हा जो टी आहे, हा टी आहे आपला वेल्डिंग करतोय आपण। तर चांगल्या क्वालिटीचा रॉड आणि चांगल्या क्वालिटीचा होल्डर, हँडग्लूज आपण वापरून ही वेल्डिंग करतो। हे तुम्ही बघू शकता, आडव्या जॉईंटवरती आपण टीचं वेल्डिंग करतो। टीचे जे 2 पाय असतात ते सुद्धा आपण चेपवलेले आहेत, आणि ते असं आडवं आपण वेल्डिंग मारतोय आता, आणि अशी ही लांब शिडी वेल्डिंग करतोय आपण। पोलवरती तुम्ही असं बघू शकता, सरळ रेषेत आपली अशी शिडी दिसते। आणि एक पाईप हा उजव्या बाजूचा जो आहे पाय, तो वेल्डिंग करतो आपण, आणि डाव्या बाजूला एक पाईप वेल्डिंग करतो। त्याच्यावरती आपण चिपिंग पण करतो, जेणेकरून पहिला राऊंड वेल्डिंगचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांधी राहतात, सांधीमध्ये काय फट राहते, तर ते चिपिंग करून काढतो त्याच्यातली जे आहे ते ॲश, आणि नंतर पुन्हा दुसरा हात आपण वेल्डिंगचा घेतो। 2 हात घेऊन असं वेल्डिंग आपण असे करून लांब अशी शिडी बनवतोय। तर इथं बघू शकता तुम्ही, अशी ही लांब अशी शिडी बनवली आहे, हे टी अंथरून आपण प्रत्येक 30 फुटावर ठेवलेले आहेत। तर याच्यामध्ये असं वेल्डिंग दोन्ही बाजूला, ह्या दुसऱ्या पायाला आता वेल्डिंग करतोय टीचा आपण, आडवा इथं सपोर्ट बघू शकता बापू। आणि हे आहेत आमचे सहकारी बापू, आमचे वेल्डर, आणि हे आहेत मॅडीबाई, हेल्पर मॅडीबाई। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण ही शिडी बनवत आहे ड्रॅगन फ्रूट ट्रेलिस सिस्टममध्ये जीआय पाईपची, जेणेकरून चांगल्या प्रकारचं जीआय पाईपचं मटेरियल वापरलं तर बरेच त्याची लाईफ राहते, आणि जेणेकरून त्याला गंज पकडणं किंवा त्याची मजबूती जी आहे, त्याचे जे स्ट्रॉंगनेस जो आहे मटेरियलचा, तो जास्त दिवस राहतो। आणि अशा प्रकारे आपण वेल्डिंग पाईप आपण करून घेतो। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।